म्हणलो तर तुला नको नको संभाजीनगरच्या थंडीत आता घुसली ना गांडीत. बाप काय थंडी आहे, बापरा बापरा बापरा. थंडी बघा, थंडी थंडीने मवता येते अडे. ते बघ किती गाणं वाजते बाबाची. थोडी नाही भाई, तुम कुछ बोलने काय तुमको भाई? हम बस कहना चाहेंगे कि क्या बोलेंगे, आज होऊनच जाऊ द्या. आज एक तापून नाही तर थंडी. तर गाईस आम्ही आता चाललो आहे कुठं रे? खुलताबादला. काय बाप्पा? हा, खुलताबादला चाललो आहे आम्ही चहा पिण्यासाठी. एवढं थंडी थंडीचं तुम्ही बघू शकता आमची हालत. ब्लाउज फुल रेडी आहे आम्ही. आता लेट्स गो, तुम्हाला भेटतो आम्ही समोर. अरे बाप काय थंडी आहे, बापरा बापरा बापरा. जीव चाललाय थंडी ना. हळू की थोडीशी. हा, लेट तर लेट, थोडा हळू की वाटलं तर हे पाय ना. अरे बाप थंडी आहे का काय ही? मरणाची थंडी एकदम आपण निघायचा भाई. पहिली गोष्ट आपण एवढा थंडी द्यायलाच पाहिजे नव्हतं भाई. काय मरणाची थंडी आहे. छावणी एरियामध्ये इतकी थंडी असते इथं की त्याचे हात नाही गांड फाटून जाते. एवढी थंडी आहे. पण थंडी थंडी एवढी आहे, पण बाबाच्या गांडीत किडा किती आहे नाही का भाई? थंडी तुम्हाला सांगतो का, थंडी बघा, थंडी थंडीने मवता येते अडे. ते बघ असं हसमत रे आम्ही. म्हणलो तर तुला नको नको संभाजीनगरच्या थंडीत आता घुसली ना गांडीत. किती थंडी आहे. आता काय आम्ही चाललो आहे दौलताबादच्या घाटाला. नेहमी दौलताबादच्या घाटाला नाही जात आम्ही, पण आता परत एकदा चाललो आहे तिथं कागजीपुराला चहा पिण्यासाठी. एवढ्या थंडीमध्ये आमचे भाई म्हणाले होते, बंधू आपले सागर डॉन. चुकी गेली असं वाटतंय मला. हा, चुकी गेली असं वाटतं. इतकंच अर्धा 5 मिनिटाचा रोड आला. अजय भाऊ कोण नाही आला मला ते सांग. अजय भाऊचं काय बाबा, त्याच्या बायकोने त्याला थांबून घेतलं वाटतं. तर चला काय दादा, आता आपण समोर निघूया. चल सागर बस. आपली बेबी गर्ल पण सुरू झालेली आहे. लेट्स गो. चला. एवढी थंडी पण बाबा बघा पॅन्ट घेऊन चालवते. किती गाणं वाजते बाबाची. थोडी पेट्रोल संपलंय वाटतंय. पेट्रोल. अरे पण तिथं इलेक्ट्रिक गाडी रे. अरे हो, इलेक्ट्रिक गाडी. अरे तू बॅटरी संपली असं. हो आहे की आहे. आम्ही आता इथं पेट्रोल भरायला थांबलो आहे. ब्लॉग में भाई, तुम कुछ बोलने क्या है तुमको? भाई हम बस कहना चाहेंगे कि क्या बोलेंगे, कागजीपुरा जा रहे बोलना चाय मारना. कागजीपुरा? हाँ इतना ठंडी में. कितने डालने का? 150. 150. इतने ठंडी में सही में कागजीपुरा जा रहे शायद ना. ये देखो पूरा पैक वगैरह. पैक होके जा रहे भाई. भाई आपका चैनल क्या है? ये चैनल मनीष अंकुश व्लॉग्स. सो टाइप होगा क्या? ये अपने आ जाता भाई सबसे पहला. ओके भाई, सब्सक्राइब कर दो अपने चैनल को जी. नाम क्या बोलो तुम्हारा? अफान. अफान भाई, शुक्रिया भाई. अच्छा लगा अफान में मिल गए. आ जाओ. ओके. चल रहे कागजीपुरा? नहीं आप जाइए. नहीं यहाँ ड्यूटी है. चलेंगे. तर आलो आहे आता आपण अर्धा रस्तापर्यंत. अर्धा रस्ता पण नाही, आपण कुठपर्यंत आलो रे? आतापर्यंत आपण फक्त पडेगाव पर्यंत आलेलो आहे गाईस. संभाजीनगर औरंगाबादचे लोक समजू शकतात की पडेगाव पर्यंत आलेलं किती थंडी आहे. तर आता आपल्याला तर घाट चढायचा आहे, तेव्हा किती आपल्याला थंडी वाजत. आज होऊनच जाऊ द्या. आज एक तापून नाही तर थंडी. हातमाला बाहेर आहे असं वाटतं पुढे जीव चाललंय हाताचा. मित्रांनो, जर तुम्ही सोशल एन्झायटीला घाबरत असाल ना, आमच्या सारखे नवीन ब्लॉगर्स असाल तर बिलकुल खचू नका मित्रांनो. बिंदास फोन उचला, ब्लॉग चालू करा. कोण काय बोलत, कोण काय बघतंय, कोण काय विचार करते आपल्या बाबतीत, याचा विचार बिलकुल पण करू नका. बिंदास राहा, बिंदास ब्लॉगिंग करा, बिंदास काय करायचं करा. कधी हा, ही खरी गोष्ट आहे. लोकांचं काय नाही बोलणं, लोक बोलत राहणार तुम्हाला, तुम्ही खचून जाशाल. हे काम करू नका. हे आम्हाला पण आधी असं वाटायचं जेव्हा वेळेस आम्ही फर्स्ट टाइम ब्लॉग काढला होता. आम्ही रिक्षावाला जाऊ दिला, आवाज करू लागला. आम्हाला पण फर्स्ट टाइम असं वाटलं होतं की आम्ही मोबाईल हातामध्ये घेतला, 10 लोक आमच्या तोंडाला बघत होते, हसत होते. हसू द्या, बोलू द्या, पण कधी ना कधी नाही मिळालं सक्सेस तर एक सॅटिस्फॅक्शन लेवल तरी असतं माणसाला. मला तरी असं वाटतं की नाही काय केल्यापेक्षा, नाही काय केल्यापेक्षा आपण काहीतरी केलंय बाबा. आपण पण तेच करत आहे, तर आपल्याला सपोर्ट
फायनली गाईज आम्ही आलो आता इथे डेस्टिनेशनवर आमच्या. तर फायनली गाईज आम्ही आता चहा पिलेली आहे इथं कागजीपुराला. आता आमचा असा विचार चालू होता की भद्रा मारुतीला दर्शनाला जावा म्हणून. तसंच इतकं दूर आलो इतकं थंडीचं, फक्त चहा पिणं बरोबर नाहीये. चला आपण दर्शन पण करून घेऊ भद्रा मारुतीचं. आणि चला मग आता लेट्स गो. ते आजे होतं कसं काय झालं ते आजे कसं काय हरवलं म्हणजे घर सोडून जाऊन गेलं मला ते समजत नाहीये. पण झगडे झाले असते तर त्यांना डायरेक्ट कराटे पंच कराटे येते त्याला भैया. अरे ब्लॅक बेल्ट आले हो. पण ते चांगली रिक्षा चालवत होता यार. पण मग मला काय आलं एवढ्या घरच्या किती चिंतामध्ये माहिती का तुला. काहीच आम्ही एक काम करू. आम्ही ना थोडा फोटो लावू आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. जर हा मुलगा कुठं पण तुम्हाला भेटला तर कृपा करून आम्हाला आहे ना ते त्याचं हे पाठवून द्या लोकेशन. आम्हाला कळवा की हा मुलगा हरवलेला आहे म्हणून. आम्ही दर्शनाला चाललो आहे त्याने खास करून आले भाऊच्या. हा ते आले भाऊ आपल्याला भेटला पाहिजे आपला परत. गाईस काही असलं आमचं जेवण करायचं राहिलं आजे भाऊ आम्हाला 1 रुपया खर्च करू देत नाही. फिरायचं राहिलं आजे भाऊ. मन मोठं आहे ना त्याचं मन आणि त्याचं सगळंच मोठं आहे. हो इथूनच वाटतं तर पोहोचतोय आपण डेस्टिनेशनवर पोहोचलोय का. जास्तच मारले गेले रे असं नाही. फायनली आम्ही आलो तिथं भद्रा डेस्टिनेशनवर पोहोचलो गाईस मंदिरामध्ये. मला मंदिरात जाऊ आपण. सध्या थोडंसं आता रोज वगैरे सगळे काढून टाकू आणि दर्शन करून येऊया. बघा कशी अटकली तिथे स्ट्रगल करून गाडी आपल्याला. स्ट्रगल करून नाही राहू दे आपली बुलेट नको आपली बुलेट नको चला आता आपली बुलेट. हे बघा आता इन्स्पिरेशन घेतलंय मनीष निविजांचं. क्या बात आहे एका झटक्यातच आपली गाडी एकदम मध्येच निघली गाईस. बुलेट उगच नाही म्हणत बुलेट रॉयल एनफिल्ड भैया रॉयल एनफिल्ड. चला आता दर्शनाला जाऊ. तर गाईज आमचे दर्शन झालेले आहे. आता आम्ही चाललो आहे घरच्या रस्त्याला. खूपच थंडी पडलेली आहे घरी फोन मरणाची थंडी वाजून बाय. आता तर थंडी अजून परत जास्त वाढलेली गाईस. आता बघूया काय होतं काही नाही. तर ते घरून फोनवर फोन येत आहे आमच्या की पोरं कुठे गेले एवढ्या थंडीचे. तू काय सांगितलं ते मी सांगूनच नाही आलो तेव्हा प्रॉब्लेम झाला म्हटलं 5 मिनिटं जाऊन आलो. मी पण सांगून नाही आलो 5 मिनिटं सांगून आलो. चांगलीच महागात चहा पडली भाई. 100% आपल्याला सर्दी होणार आहे घरी जाऊन. पडले वाटतंय तर भांडणं झाले वाटते पडले. तर गाईज आता आपण पोहोचलो आहे आपल्या घरी. थंडीनं खूप बेहाल झालेलो होतो पण कसं तरी आपला सफर पार झालेला आहे. काय म्हणतो सागर. काय नाही बाबा आता चुकून पण नको पुढच्या वेळेस इझी घेऊन टाकू. आता थंडी 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 वाटलं तर. आणि ते आजे भाऊचं टाकून दे तेवढं ते भेटायला पाहिजे. हा ते टाकून दो तुम्ही ते आजे भाऊ. चला गाईज भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय टेक केअर.